नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विषम ठकार यांनी सर्वांसाठी ज्ञानेश्वरी या पुस्तकात 4थ्या अध्यायाविषयी अत्यंत संक्षिप्त असे जे विवेचन केलेलं आहे ते आपण ऐकूयात. अर्जुनावरच्या प्रेमापोटीच श्रीकृष्ण त्याला उपदेश करीत आहेत हे स्पष्ट करून पुढे ते काय म्हणाले ते ज्ञानेश्वर सांगत आहेत. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, बुद्धी आड मार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुख हीच सुखाची परमावधी वाटायला लागली आणि देहच प्राणाहून प्रिय झाला. नाहीतरी नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रे काय कामाची? जन्मांधाला सूर्य काय होय? किंवा सांग, कर्णबधिरांच्या समोर गायनाला कोण किंमत देणार? कोल्ह्यांच्या मनात चांदण्याची आवड उपजेल काय? अरे, चंद्रोदयाच्या आधीच ज्यांचे डोळे निकामी होतात ते कावळे चंद्राला कसे ओळखतील? त्याचप्रमाणे वैराग्याची शिवही ज्यांनी कधी पाहिली नाही, विवेकाची भाषा जे जाणत नाहीत, त्या मूर्खांना मज ईश्वराची प्राप्ती कशी व्हावी? हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधील ओवी क्रमांक 21 ते 25 या भागात, तसेच गीतेच्या 4थ्या अध्यायामधील क्रमांक 2च्या श्लोकामध्ये. संपूर्ण मनुष्य जात स्वभावतःच माझ्या भजनात रममाण होते, पण पुरेशा ज्ञानाच्या अभावी त्यांच्या सर्व भक्तीचा नाश होतो. याचे कारण त्यांच्यात भेदबुद्धी उत्पन्न होते. आणि खरे तर मी एक परमेश्वर आणि खरे तर मी एकमेव परमेश्वर, पण मी अनेक असल्याची ते कल्पना करतात. म्हणजेच अभेदात भेद पाहतात. मी नामरहित आहे तरी मला वेगवेगळी नावे देतात आणि वास्तविक मी सर्व वर्णनाच्या पलीकडे आहे तरी मला अमुक देव देवी ठरवतात. जिथे सर्व काही सदा सर्वत्र सारखेच आहे तिथे मती गोंधळून वाईट आणि चांगले, अधम आणि उत्तम असे विभाग पाडतात. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 67 ते 70 या भागात, तसंच गीतेच्या 4थ्या अध्यायामधल्या क्रमांक 11 या श्लोकामध्ये. यापुढे येणारे निष्काम कर्मयोगाचे वर्णन पाहण्यापूर्वी कर्मण्येवाधिकार असते या श्लोकाच्या निमित्ताने 2ऱ्या अध्यायाच्या अखेरीस लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानातल्या उतार्यासह केलेले स्पष्टीकरण आपण आठवून ठेवू. फलाशेशिवाय कर्म अशक्य आहे असे म्हणणाऱ्यांना त्यांनी त्यात सडेतोड उत्तर दिले होते. किंचित गूढ वाटणारा ज्ञानेश्वरीतला पुढचा भाग पुरता समजण्यासाठी आणखीही काही स्पष्टीकरणाचा उपयोग होण्यासारखा आहे. कर्म केल्यामुळे माणसाला पापपुण्याचे बंधन लागते आणि स्वर्ग नरक यांच्या फेऱ्यात न अडकता मोक्ष मिळवण्यात ते बंधन अडसर ठरते, असा अध्यात्मशास्त्राचा एक सिद्धांत आहे. शरीरधाऱ्याला कर्म करणे तर काही चुकत नाही, मग या बंधनातून मुक्ती कशी मिळवायची? त्यासाठी आद्य शंकराचार्य म्हणतात तसे कर्मत्याग सांगणाऱ्या संन्यास मार्गाचे प्रतिपादन गीतेने केलेले नाही, तर लोकसंग्रहासाठी म्हणजेच अधिकाधिक लोकांना शहाणे करण्यासाठी फळाची स्वार्थयुक्त आसक्ती न धरता उचित कर्म करीत राहणे हा निष्काम कर्मयोगच गीतेने सांगितलेला आहे, असे लोकमान्यांचे ठाम मत आहे. त्यांच्या व्याख्यानाच्या वर उल्लेखलेल्या उतार्यावरून ते स्पष्ट होते. गीता रहस्यात तर ते सप्रमाण अनेक तऱ्हांनी मांडलेले आहे.
परंपरागत अध्यात्म विचारांना चिकटून आपल्यावरच्या अन्यायाविषयी उदासीन राहणाऱ्यांना हलवून जागे करण्यासाठीच लोकमान्यांना हे कष्ट घ्यावेसे वाटले असणार. शंकराचार्यांनंतर काही शतकांनी आणि लोकमान्यांपूर्वी काही शतके ज्ञानेश्वरांनीही हेच मत मांडले आहे. इतकेच नव्हे, त्याच्याही पुढे ते गेलेले आहेत. कसे ते पाहूच. त्या उतार्यातली काही उदाहरणे म्हणजे दृष्टांत चकित करणारी असतील. वरचा विचार प्रथम अधिक स्पष्ट करायचा तर असं म्हणता येईल की निष्काम कर्मयोगाचे आचरण करणारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त असतो. त्याला स्वर्ग नरक फेरा नाही. मृत्यूनंतर थेट मोक्ष. कर्मबंधन नसल्यामुळे असा कर्मयोगी जणू कर्म करीत असतानाही कर्मरहितच असतो. आपल्याला कशाची इच्छा नाही बुवा किंवा नाही बाई, आपण सगळे केवळ जनतेसाठी करतो असे म्हणत निव्वळ स्वार्थ साधणारे कर्मयोगी आपल्याला रोजच भेटतात, ती गोष्ट वेगळी. त्यांचा मोक्षही वेगळाच असतो म्हणा. पण खरेखुरे निष्काम कर्म करणाऱ्या खऱ्याखुऱ्या कर्मयोगाला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेली असते. ज्ञानी माणसाची लक्षणे सांगताना अनेक दृष्टांत उदाहरणे देऊन ज्ञानेश्वरांनी हे पटवून दिलेले आहे. त्याची थोडी झलक आता पाहूयात. ज्ञानी माणसाची लक्षणे कोणती, त्याला कसे ओळखावे? ती लक्षणे अशी आहेत. सर्व कर्मांचे आचरण तो निष्काम बुद्धीने व उत्तम प्रकारे करतो. कर्मफळाची आसक्ती धरीत नाही. म्हणजे कर्तव्य करणे या खेरीज दुसरे काहीही त्याला या जगात नसते. असे नैष्कर्म्य त्याच्या अंगात बांधलेले असते. अर्जुना, या चिन्हांवरून तो ज्ञानी आहे असे तू ओळखावेस. समज कोणी एक जण पाण्यापाशी उभा आहे. आपण जरी त्या पाण्यात दिसत असलो तरी ते केवळ आपले प्रतिबिंब आहे. आपण त्यापेक्षा वेगळे आहोत याविषयी त्याला काही शंका असते का? दुसरा एखादा नावेतून चाललेला असतो. त्याला पैल तीरावरची झाडे वेगाने मागे जाताना दिसतात. पण खरे पाहता ती झाडे अचल आहेत हे त्याला चांगले माहीत असते. त्याचप्रमाणे आपले सर्व कर्मात असणे हा निव्वळ आभास आहे असेच तो मानतो. आणि म्हणून आपण कर्मरहित आहोत असे आपले नैष्कर्म्य तो जाणून असतो. एका बाजूला उदय पावतो आणि दुसऱ्या बाजूला अस्त पावतो. या पुराव्यांवरून जसे न चालताच सूर्याचे चालणे भासते तसेच हे आहे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधील ओवी क्रमांक 93 ते 99 या भागात, तसेच गीतेच्या 4थ्या अध्यायामधील क्रमांक 18 ते 22 या श्लोकांमध्ये. भौतिक घटनांची ज्ञानेश्वरांची निरीक्षणे जणू अगदी अलिप्त वैज्ञानिक दृष्टीने करावीत अशी ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी आढळतात. वरच्या परिच्छेदात याची काही उदाहरणे वाचकांना नक्कीच जाणवली असतील. विश्व पृथ्वी केंद्रित आहे म्हणजे सूर्यासह सर्व ग्रहतारे पृथ्वीभोवती फिरतात अशी एकेकाळी समजूत होती. तिला छेद देणारे ज्ञानेश्वरांचे वरचे सूर्याबद्दलचे विधान आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले. परंतु त्या विधानात पृथ्वीचे फक्त स्वतःभोवतीचे फिरणे अंतर्भूत आहे असेही मत अनेकांचे आहे. त्यापैकी कोणते मत तुम्हाला आवडते? वरच्या अफलातून उपमा समोर आणता याव्यात म्हणूनच मी नैष्कर्म्य पुराण एवढे लांबवले हे सुज्ञास सांगणे न लगे. आता ज्ञानी व्यक्तीची लक्षणे सांगून झाली. ज्ञानाची महती. आता या ठिकाणी लताबाईंचे गायन आठवणे अपरिहार्य. तर ज्ञान करून घेणे कसे आवश्यक आहे ते अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, तू पातकांचे आगर
किंवा भ्रांतीचा सागर किंवा भ्रमाचा डोंगर काहीही जरी असलास तरी बाबा, ज्ञानाच्या थोर शक्तीपुढे हे सर्वच तोकडे आहे. अरे, निराकार परमात्म्याची पडछाया असलेला हा जगाचा पसारा ज्या ज्ञानापुढे टिकत नाही, त्या ज्ञानाला हा मनातला मळ काय होय? खरोखर याच्यासारखे समर्थ जगात दुसरे काही नाही. मला सांग, प्रलयकाळीची जी वावटळ त्रिभुवनाची राख गगनात उधळून देते, तिच्या पुढे अभ्र काय टिकणार? किंवा झंझावाताने भडकलेला जो प्रलयकाळचा अग्नी पाणी सुद्धा जाळून टाकतो, तो गवत आणि काड्या यांनी दबेल का? अर्जुना, ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ज्ञानच सर्वोत्तम आहे. चैतन्य जसे दुसरे नाही, तसेच ज्ञाना इतके उत्तम दुसरे काय आहे? सूर्या इतके तेजस्वी जर त्याचे प्रतिबिंब दिसेल किंवा आकाशाला कवीत घेता येईल तरच ज्ञानाला उपमा गवसेल. म्हणून पुन्हा पुन्हा विचार करूनही निष्कर्ष हाच की ज्ञानाची पवित्रता केवळ ज्ञानातच आहे. अमृताची चव कशी? तर अमृतासारखी. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधील ओवी क्रमांक 172 ते 183 या भागामध्ये. तसेच गीतेच्या 4थ्या अध्यायामधील क्रमांक 18 ते 22 या श्लोकांमध्ये. आता पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. हे ज्ञान म्हणजे कसलं ज्ञान? हा प्रश्न कोणाच्याही मनात येण्यासारखा आहे. ज्ञानेश्वरीत अन्यत्र ज्ञान हा शब्द आपल्या नेहमीच्या अर्थाने वापरलेला आहेच. उदाहरणार्थ कशाची तरी इत्थंभूत जाणीव. पण आत्ताच्या आपल्या विशिष्ट आध्यात्मिक संदर्भात ज्ञान म्हणजे परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान. ब्रह्म आणि परमेश्वर समानार्थीच समजायचे, तेव्हा हेच ते ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान. परंतु संपूर्ण विश्व हेच ब्रह्म आहे असेही तत्व आहे. म्हणूनच असे म्हणता येईल की परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान म्हणजे विश्व स्वरूपाचे ज्ञान. पण विज्ञानही विश्वाचे स्वरूप, त्यातल्या घटना यांचे अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठीच तर झटत असते. मात्र विज्ञानाला त्यात मांडलेल्या सिद्धांतांचा पडताळा हवा असतो. अध्यात्माचे सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य समजले जातात आणि माझ्या मते हेच समाज मनात थैमान घालणाऱ्या अंधश्रद्धांचे मूळ कारण आहे. या संदर्भात जाता जाता एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. ज्ञानेश्वरी हे गीतेचे तत्वज्ञान मराठीत काव्यमय रीतीने समजावून सांगण्यासाठी झाली असे म्हणता येईल. पण ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या नंतर चिद्विलास या नावाने ओळखल्या गेलेल्या तत्वज्ञानाचा ज्ञानेश्वरीत ओझरता उल्लेख केला असला तरी त्यांनी ते स्वतंत्रपणे अमृतानुभवात, त्यांचं मूळ नाव अनुभवामृत आहे, त्यात मांडले आहे. त्यानुसार विश्व हे चैतन्याचा म्हणजे परमेश्वराचा विलास आहे. दुसऱ्या शब्दात विश्व आणि परमेश्वर यात भेद ते करीत नाहीत. पण पहा, ही दोन्ही एकच आहेत असे म्हटले तरी दोनपण कायम राहतेच. भिन्न शब्दांमुळे शिल्लक राहणारा हा भेदही ते आपल्या असामान्य काव्य प्रतिभेने पुसून टाकतात. अमृतानुभवातल्या त्या भागाने अनेकांना वेड लावले आहे. दिबा मोकाशींची आता आमोद सुनास झाले ही कविता आठवते? ही कथा आठवते? असो, परत ज्ञानेश्वरीकडे वळू. ज्याला ज्ञानाची आवड नाही त्याच्या जिण्याला काय म्हणावे? त्यापेक्षा मरण बरे.
रीते ओसाड घर किंवा प्राणाविन देह, रीते ओसाड घर किंवा प्राणाविना देह असे ज्ञानहीनाचे जीवित शून्य आहे. ज्ञानप्राप्ती अजून झालेली नसली तरी माणसाला ज्ञान मिळवण्याची मनापासून इच्छा जरी असली तरी ते त्याला मिळण्याची काहीतरी आशा आहे. एरवी ज्ञानाची गोष्टच कशाला, पण मनात त्यासाठी निदान आस्थाही जो बाळगत नाही, जो संशयरूपी अग्नीत पडला असे समज, पण मनात त्यासाठी निदान आस्थाही जो बाळगत नाही तो संशयरूपी अग्नीत पडला असे समज. अमृतही आवडत नाही इतकी अरुची तोंडात जेव्हा उत्पन्न झालेली असेल तेव्हा मरण पुढे ठाकले आहे असे खात्रीने समजावे. त्याचप्रमाणे जो इंद्रियांना विषय पुरवून सुख मिळवण्यात रंगला आहे आणि ज्ञानप्राप्तीविषयी बेपर्वा आहे तो संशयाने घेरला जाईल यात काय शंका. असा जो संशयात पडला त्याचा नक्कीच घात झाला आहे आणि तो इहलोकीच्या तसेच परलोकीच्या सुखांना मुकला आहे असे तू समज. काळज्वर झालेल्याला जसा शीत आणि उष्ण यातला फरक कळत नाही, तो आग आणि चांदणे सारखेच मानतो, तसे खरे आणि खोटे, अनुकूल आणि विरुद्ध, हित आणि अहित यातला भेद त्या संशयात पडलेल्या माणसाला ओळखू येत नाही. अर्जुना, जन्मतःच अंध असलेल्या माणसाला जसे रात्र की दिवस याचे आकलन होत नाही, तसेच त्या संशयात पडलेल्याच्या मनाला काहीच येत नाही. म्हणून म्हणतो, संशयाहून मोठे असे दुसरे कोणतेही घोर पाप नाही. हा संशय प्राण्यांसाठी विनाशाचे एक जाळेच आहे. त्यामुळे ह्याचा त्याग करावा, ह्यालाच आधी जिंकावे. हा ज्ञानाच्या अभावामुळे निर्माण होतो. अज्ञानाचा गाढ अंधार पसरतो तेव्हा हा अतिशय वाढतो आणि मग विश्वासाचा मार्गच बंद होतो. हा हृदयात मावत नाही, बुद्धीलाही ग्रासून टाकतो. संपूर्ण त्रैलोक्य संशयमय होऊन जाते. एवढा जरी थोरावला तरी एका उपायाने त्याला जिंकता येते. हातात उत्तमपैकी ज्ञान खड्ग असले तर त्या तीक्ष्ण शस्त्राने त्याचा अगदी पूर्णपणे निप्पात होतो आणि मग मानसीचे मालिन्य निशेष नाहीसे होते. याचसाठी पार्था, हृदयातल्या संशयाचा नाश करून झटपट वर उठ, असे सर्व ज्ञानाचा बाप जो ज्ञानदीप कृपाळू कृष्ण तो अर्जुनाला म्हणाला. आता 4थ्या अध्यायाचा शेवट करीत आणि पुढे येणाऱ्या कथेचेही सुतोवाच करीत ज्ञानेश्वर सांगतात, मागच्या पुढच्या सर्व बोलण्याचा विचार करून पंडुकुमार अर्जुन समयोचित प्रश्न विचारील. ती भावसंपत्ती आणि रससौंदर्य यांनी परिपूर्ण कथा पुढे संगतवारपणे सांगितली जाईल. समुद्राहूनही खोल अर्थभरित असे मराठी बोल आता ऐका, ज्याच्या चांगुलपणावरून बाकीचे 8ही रस ओवाळून टाकावेत आणि जो या जगतात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे, तो शांतरसच एका अभिनव शैलीत त्यातून प्रगटेल. सूर्यबिंब जरी बचके एवढे तरी त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यही तोकडे पडते. या शब्दांचे व्यापकपण तसेच अनुभवाला येईल. कल्पवृक्ष जसा इच्छा करू ती फळे देतो, तसेच हे बोल अनेक परींनी फलदायी होतील, म्हणून विशेष लक्ष द्यावे. असो, आणखी काय बोलावे? सर्वज्ञ आपोआपच सर्व जाणतात, तरी एकाग्र चित्त द्यावे एवढीच माझी विनंती आहे. लावण्य गुणवती आणि कुलवती स्त्री पतिव्रताही असावी, तसे माझे बोल साहित्य गुणयुक्त, शांती भरित आणि स्पष्टही असतील. आधीच साखर आवडती, त्यात तीच जर औषध म्हणून मिळाली तर आनंदाने
पुन्हा पुन्हा का न खावी? मलय पर्वतावरच्या मंद सुगंधित झुळुकीला अमृताचा स्वाद आणि सुस्वर नादही असावा, म्हणजे तो आपल्या स्पर्शाने सर्वांग निववील, स्वादाने जिभेला नाचवील आणि कान म्हणतील धन्य धन्य. तसे ही कथा ऐकून कानांचे पारणे फिटेल आणि संसार दुःख काही त्रासाविना सहजच समूळ नष्ट होईल. अहो, मंत्रानेच जर वैरी मरत असेल तर उगीच कमरेला कट्यार बांधून का हिंडा? दूध साखरेनेच रोग जात असेल तर कडुनिंबाचा रस का प्या? तसे मन न मारता, इंद्रियांना दुःख न देता इथे केवळ श्रवणातच मोक्ष आयता ठेवलेला आहे, म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका, सांगत आहे निवृत्तीदास ज्ञानदेव. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 193 ते 225 या भागामध्ये, तसेच गीतेच्या 4थ्या अध्यायामधील क्रमांक 40 ते 42 या श्लोकांमध्ये. या ठिकाणी 4थ्या अध्यायाचं हे संक्षिप्त सहज समजेल असं काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयीचं विवेचन आपण ऐकलं. आता यानंतर समओवी ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय आपण ऐकूयात. धन्यवाद.